तर आपण आधुनिक समाज माध्यम यांचा विचार आपण करतो आहोत आणि या आधुनिक समाज माध्यमांचा समावेश असणारे म्हणजे संकेतस्थळ, ब्लॉग, फेसबुक, व्हॉट्सअप या सर्वांबद्दल आपण चर्चा करतो आहोत. ब्लॉग बद्दलची चर्चा आपली झालेली आहे आणि आज आपण संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर वेबसाईट किंवा संकेतस्थळ म्हणजे काय? बघा, तुम्ही आपल्या महाविद्यालयाची वेबसाईट आहे www.smcollege.in. तर याच्यामध्ये www काय आहे? कोणत्याही वेबसाईटच्या खरी ओळख असणार हा कीवर्ड आहे www. www म्हणजे वर्ल्ड वाईड वेब, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे www चा. कोणतीही वेबसाईट ही www ने सुरू होते. बऱ्याच वेबसाईटच्या आधी तुम्हाला HTTP या पद्धतीचं अक्षर लिहिलेली दिसतात. ते हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. या www म्हणून वेबसाईटला किंवा संकेतस्थळाला सगळ्यात आधी 1990 मध्ये ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ टिम बर्नर्स ली यांनी तयार केलं होतं. आणि ते तयार करण्यामागचा त्यांचा जो उद्देश होता तो होता फाईल ट्रान्सफर करणे किंवा एखादी फाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे हा उद्देश होता. त्या उद्देशाला साध्य करण्यासाठी त्यांनी या संकेतस्थळाचा शोध लावला. संकेतस्थळाचा वापर करून आपण अनेक गोष्टी करू शकतो. त्याच्यामध्ये फाईल ट्रान्सफर आपण करू शकतो, नेव्हिगेशन आपण करू शकतो, किंवा आपण त्याला एका वेगळ्या अर्थाने म्हणजे एखादी माहिती शोधण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. थोडक्यात संकेतस्थळ किंवा वेबसाईट ही अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी उपयोगाची आहे. संगणकाचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर संगणकाच्या इतिहासामध्ये कॅल्क्युलेटर पासून आजचा आधुनिक कॉम्प्युटर पर्यंतचा हा सगळा इतिहास आहे. या इतिहासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. या बदलांना सामावून घेत संगणक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याशी संवादी होतो आहे. वेबसाईट ज्या आहेत किंवा संकेतस्थळ जी आहे ती एका स्वतंत्र परिभाषेतून जन्माला आलेली असतात. ही स्वतंत्र परिभाषा कशी असते? ती द्विध्रुवीय परिभाषा असते, म्हणजे तिला बायनरी लँग्वेज म्हणतात. ही बायनरी लँग्वेज 0 आणि 1 या दोनच गोष्टींनी बनलेली आहे. तिला कोडिंगची लँग्वेज सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळं कोडिंग करत असताना या 0-1 या 2 डिजिटचा वापर करून उभी राहणारी बायनरी लँग्वेजचा वापर केला जातो. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील माहिती संगणकामध्ये प्रचंड प्रमाणात साठवण्याची क्षमता या वेबसाईटमध्ये, या संकेतस्थळामध्ये असते. आता हे संकेतस्थळ कामं कशी करतात? तर या संकेतस्थळावरची जी माहिती आहे ती आपल्या मोबाईल किंवा लँडलाईन साठी जी वापरली जाते ऑप्टिकल फायबर केबल,
किंवा मॅग्नेटिक वेव्ज असतात, विद्युत चुंबकीय लहरी, किंवा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर वेव्ज असतात, त्या लहरींद्वारे उपग्रहावरून जगात कुठेही ही माहिती पाठवता येते. आणि याच व्यवस्थेद्वारे संगणकांचं एक आंतरजाल तयार करता येतं. हे आंतरजाल म्हणजेच इंटरनेट. त्याच्यातून माहितीची देवाणघेवाण करता येऊ शकते आपल्याला. या आंतरजालातूनच, म्हणजे या वेगवेगळ्या संकल्पनांमधूनच इंटरनेट आकाराला आलेलं आहे. 1969 साली म्हणजे APRA, ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी, अमेरिकेमध्ये लष्करी आणि विद्यापीठीय संशोधनासाठी यांनी सर्वप्रथम संगणकाचं हे जाळं उभं केलं. त्याला अप्रानेट असंही म्हटलेलं आहे. ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी हा फुलफॉर्म लक्षात ठेवायचा अप्रानेटचा. तर या अप्रानेटने विद्यापीठ, शिक्षण आणि लष्करी संशोधन या दोन गोष्टींसाठी इंटरनेटची निर्मिती केली. आणि उपग्रह तंत्रज्ञान विकसित होण्याच्या अगोदर संगणकीय माहिती जी आहे, म्हणजे आपण इंटरनेट नंतर आलं, आधी कॉम्प्युटर आला, कॉम्प्युटरवर काही कामं होऊ लागली, मग एक कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरशी जोडण्याची गरज निर्माण होऊ लागली, तेव्हा ऑप्टिकल फायबरचा उपयोग केला जात होता. नंतर सॅटेलाइटचा वापर त्याच्यासाठी केला गेला आणि मग ते अधिक वेगवान झालं. तर या ऑप्टिकल फायबर कोणत्या आहेत, ज्या आपण फोनसाठी, लँडलाईनसाठी वापरत होतो त्या. संगणक आणि दूरध्वनीमध्ये दोघांमध्ये मॉडेम नावाचं एक यंत्र जोडलेलं असायचं. पहा, मॉडेम, एक मॉडेम मिळतं वेगवेगळ्या कंपन्यांचं, डिजिसोल, टीपी लिंक, डी लिंक, अशा वेगवेगळ्या कंपन्यांचं हे मॉडेम असतं. हे मॉडेम आपल्या फोनच्या केबलला जोडलेलं असतं आणि त्या मॉडेम मधून एक केबल आपल्या संगणकाला जोडलेली असते. म्हणजे मग तिथून आपल्याला इंटरनेटचा वापर करता येतो. पुढे त्या काळात या पद्धतीच्या इंटरनेटला अप्रानेट असं म्हटलं जायचं, कारण ते अप्रानेट नावाच्या एका एजन्सीने तयार केलेलं. पण नंतर त्याचं नाव इंटरनेट पडलं, कारण त्याचं क्षेत्र विस्तारलं. म्हणजे एका लिमिटेड क्षेत्रातून ते मोठ्या, अतिशय व्याप्त अशा क्षेत्रात परावर्तित झालं. हे जे कॉम्प्युटरचं इंटरनेट आहे त्याचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यतः 2च प्रकार, एक म्हणजे लॅन आणि दुसरा म्हणजे वॅन. लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क आणि वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. LAN आणि WAN असे त्याचे 2 लॉंग फॉर्म आहेत. तर हे लॅन आणि वॅन एका व्यापक पातळीवर काम करतात. म्हणजे लॅन हे एका विशिष्ट ऑफिसमध्ये काम करतं. म्हणजे आता आपल्या कॉलेजमध्ये एक कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरशी जोडलेला आहे, तर तो लॅनच्या सहाय्याने जोडलेला आहे. परंतु एक मोठी कंपनी असेल, त्या कंपनीचे वेगवेगळे ऑफिसेस असतील, तर ते सगळे ऑफिसेस जोडण्यासाठी वॅन या संकल्पनेचा वापर केला जातो. त्या वॅन मध्ये व्यापक पातळीवर एका ठिकाणची माहिती अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवता येते. लॅन मध्ये मर्यादित पातळीवर ती माहिती पाठवता येते, परंतु वॅन मध्ये मात्र व्यापक पातळीवरती पाठवता येते. पण या दोन्ही प्रकारांमध्ये माहितीची देवाणघेवाण होत असते आणि या माहितीला आवाक्यात ठेवण्यासाठी संपूर्ण माहिती एका विशिष्ट कॉम्प्युटरमध्ये स्टोअर केली जाते, एका विशिष्ट कॉम्प्युटरशी ती सामायिक केली जाते. त्या कॉम्प्युटरला सर्व्हर असं म्हणतात, त्या संगणकाला. या सर्व्हरमध्ये माहितीचा संचय असतो आणि हवी तेवढी माहिती हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देता येते. इंटरनेटमध्ये या सर्व्हरची भूमिका फार महत्वाची असते.
सर्व्हर हा एखाद्या ट्रॅफिक पोलीस सारखा असतो. त्या ट्रॅफिक पोलीसने ज्या पद्धतीने तो लोकांना दिशा दाखवण्याचं काम करतो, त्या पद्धतीनं सर्व्हर दिशा दाखवण्याचं काम करतो. या इंटरनेट मध्ये जर आपण पाहिलं तर इंटरनेट इज अ ग्लोबल नेटवर्क असं म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या आंतरजालांचा तो एक समूह आहे. इंटरनेटमध्ये तुम्हाला माहिती की तो माहितीचा खजिना असतो. त्याच्यामध्ये विविध माहिती वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवलेली असते. माहिती संपूर्ण जगातून वेगवेगळ्या विषयावरची अचूक माहिती आपल्याला शोधता येऊ शकते इंटरनेटच्या माध्यमातून. जगभर याची जाळी पसरलेली असल्यामुळे सध्या वेबसाईट ही इंटरनेटच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट सेवा देणारी एक गोष्ट बनलेली आहे. आता वेबसाईट जी बनलेली असते ती कशासाठी वापरली जाते? समजा वेबसाईट, एखादं संकेतस्थळ का वापरलं जातं? तर संकेतस्थळ वापरण्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्याचा आपण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्याची विभागणी करू शकतो, पण चार मुख्य गोष्टी. एक म्हणजे वैयक्तिक वेबसाईट असते, एखाद्या कंपनीची कॉर्पोरेट वेबसाईट असते, शासकीय समूहाची सरकारी वेबसाईट असते, आणि एखाद्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादी संस्था असेल तिची एक वेबसाईट असते. अशा चार प्रकारच्या सामान्यपणे वेबसाईट आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक वेबसाईटमध्ये एखादी व्यक्ती आपल्या वैयक्तिक कार्याची माहिती लोकांना व्हावी याच्यासाठी म्हणून ती वेबसाईट तयार करतात. असे बरेच आहेत. म्हणजे शिरपूरचे आमचे एक प्राध्यापक मित्र आहे, डॉक्टर फुला बागुल, त्यांची वैयक्तिक वेबसाईट आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांचे पुस्तकं, त्यांचे लेख वेगवेगळे, त्यांची व्याख्यानं, हे सगळे त्या वेबसाईटवर त्यांनी टाकलेले आहेत. मी तुम्हाला ती वेबसाईट दाखवेल. या वैयक्तिक वेबसाईटच्या माध्यमातून आपलं कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. या वैयक्तिक वेबसाईटचा त्या व्यक्तीच्या प्रसिद्धीसाठी फायदा होत असतो. आता ही वैयक्तिक वेबसाईट आपण तयार करू शकतो का आपल्यासाठी? तर हो. परंतु आपल्याला इंटरनेटवर शोधणारे असे किती वाचक असतील किंवा असे किती इंटरनेट वापरकर्ता असतील की जे आपल्याला आपल्याबद्दल जाणून घेऊ इच्छितात? याच्यावर आपल्या वैयक्तिक वेबसाईटचं म्हणजे पर्सनल वेबसाईटचं यश अपयश अवलंबून आहे. त्यामुळे पर्सनल वेबसाईट ही फार मर्यादित लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. ती सर्वांसाठीच फायदेशीर ठरेल असं नाही. आता एखाद्या कंपनीची कॉर्पोरेट वेबसाईट जर असली, हा वेबसाईटचा दुसरा वापर, समजा दुसरा एक प्रकार, तर ती कॉर्पोरेट वेबसाईट मात्र त्या कंपनीसाठी खूप फायद्याची असते. कारण त्या कंपनीची ध्येय धोरणं, त्या कंपनीमधल्या वेगवेगळ्या सूचना, वेगवेगळ्या घटना, घडामोडी यांची माहिती त्या कॉर्पोरेट वेबसाईटवर आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते. कॉर्पोरेट वेबसाईटवर ती कंपनी वेगवेगळे इव्हेंट, वेगवेगळी माहिती, त्यातले कर्मचाऱ्यांची माहिती,
त्यांच्याकडे काही कर्मचारी भरती करायची असेल तर त्या रिक्रुटमेंटची माहिती, त्या कंपनीचा सीईओ कोण आहे, त्या कंपनीत कोणते कोणते कर्मचारी कोणत्या कोणत्या पदावर काम करतात, या सर्व गोष्टींची माहिती ती कॉर्पोरेट वेबसाईट आपल्याला देत असते. त्यामुळे कॉर्पोरेट वेबसाईट ही शक्यतो प्रत्येक कंपनीने बनवलीच पाहिजे, कारण त्या कंपनीची ओळख, मार्केटमध्ये त्या कंपनीचं स्टेटस काय आहे हे समजून घेण्यासाठी ती वेबसाईट त्या कंपनीला फायदेशीर ठरू शकते. म्हणजे समजा त्या कंपनीशी एखाद्या दुसऱ्या कंपनीला करार करायचा आहे, तर ज्या कंपनीशी आपल्याला करार करायचा आहे ती कंपनी कशी आहे, त्या कंपनीत कोणते लोक काम करतात, त्या कंपनीत कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते इव्हेंट ऑर्गनाईज केले जातात, ती कंपनी कोणत्या कोणत्या प्रॉडक्टची निर्मिती करते, त्या कंपनीचं दुसऱ्या कुणाशी टायअप आहे, या सगळ्या गोष्टी या कॉर्पोरेट कंपनीच्या कॉर्पोरेट वेबसाईटवर पाहायला मिळतात. मग या कंपनीशी आपण करार करायचा की नाही करायचा असं ती दुसरी कंपनी ठरवू शकते. बऱ्याचशा कंपन्यांना म्हणजे आता वेबसाईट तर ही अनेकांना कंपल्सरी झालेली आहेच. आता आपल्या कॉलेजची पण वेबसाईट आहे, त्याच्याबद्दलही आपण बोलू संस्थेच्या वेबसाईटच्या संदर्भामध्ये. परंतु आता ही वेबसाईट जी आहे या वेबसाईटवर आता बरीच बंधनं लादली गेलेली आहे. वेबसाईटवर विशिष्ट प्रकारची माहिती अपलोड केली गेली पाहिजे. त्या वेबसाईटवर माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत अनेक गोष्टी उपलब्ध असल्या पाहिजे. या संदर्भात सरकारनं त्यांच्या पातळीवर निर्देश पण दिलेले आहेत. आणि त्यामुळे या वेबसाईटवर म्हणजे कोणत्याही वेबसाईटवर आता त्या त्या कंपनीची त्या त्या संस्थेची वेगवेगळी माहिती वाचायला मिळते. आता एखादी सरकारी वेबसाईट समजा, आता तिसरा प्रकार, सरकारी वेबसाईट जर तुम्ही पाहिली, आता तुम्ही सर्व काही ना काही निमित्ताने सरकारी वेबसाईट पाहत असालच. आता बघा सरकारी वेबसाईटचं एक वैशिष्ट्य .gov.in या एक्सटेन्शनने त्या वेबसाईट चालतात पहा. म्हणजे www.nac.gov.in म्हणजे गव्हर्नमेंट इन .in म्हणजे इंडिया, इंडियाशी संबंधित, म्हणजे भारतीय सरकारची ही वेबसाईट आहे. मग ती नॅकची आहे समजा. आता काही आता बघा www.nmu.ac.in ही आपल्या विद्यापीठाची वेबसाईट. आता .in म्हणजे इंडिया, पण एसी काय तर अकॅडमिक. बघा तुम्ही बऱ्याच विद्यापीठांच्या वेबसाईट या एसी पासून सुरू होतात. म्हणजे यूजीसी, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, UGC.ac.in, भारत सरकारचं UGCचं जे विभाग आहे, जो आयोग आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, तो एसी म्हणजे अकॅडमिक शैक्षणिक बाबींच्या संदर्भात काम करणारा तो आयोग आहे, म्हणून त्याचं एक्सटेन्शन एसी असं जोडलेलं. बघा तुम्ही uniPune.ac.in, या AC.in म्हणजे या अकॅडमिकच्या आधी ERNet वापरलं जायचं. म्हणजे पुणे विद्यापीठाची वेबसाईट मला आठवतं, जेव्हा मी 12वी नंतर पुणे विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायला गेलो होतो, तेव्हा unipune.arnet.in ERNet.in अशी वेबसाईट होती. त्याची काय होती, www.uniPune.arnet.in. आता ERNet म्हणजे काय, एज्युकेशन अँड रिसर्च नेट. पण पुढे त्या ERNetचं एसी झालं, अकॅडमिक झालं, कारण अकॅडमिक मध्ये एज्युकेशन आणि रिसर्च या दोन गोष्टी होत असतात. त्यामुळे ते नंतर AC.in या पद्धतीने मग सगळे विद्यापीठ
काम करू लागले. सगळ्या विद्यापीठांच्या वेबसाईटमध्ये हे बदल केले गेले. तर या सरकारी वेबसाईटवर तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळे जे मंत्रालय आहेत त्या वेगवेगळ्या मंत्रालयांच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. म्हणजे आयुष मंत्रालयाची वेगळी आहे, आरोग्य मंत्रालयाची वेगळी आहे, त्यानंतर MPSC UPSC ची वेबसाईट एक वेगळी आहे, किंवा तुमचं जलसंपदा विभागाची वेगळी वेबसाईट आहे, हायर एज्युकेशन डिपार्टमेंटची वेगळी वेबसाईट आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक वेगळी वेबसाईट आहे, वाणिज्य विभागाची वेबसाईट आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या वेबसाईट आहेत सरकारी, त्या वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून शासनाला लोकांपर्यंत पोहोचणं फार सोपं होतं. त्या त्या मंत्रालयातून आलेल्या वेगवेगळ्या सर्क्युलर असतील, बघा ते JR ची एक वेगळी वेबसाईट आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स. तर त्या त्या मंत्रालयाच्या वेगवेगळ्या सूचना असतील, वेगवेगळे JR असतील, त्या त्या मंत्रालयामध्ये ज्या भरत्या सुरू होत असतील, त्या मंत्रालयाचे जे वेगवेगळे अधिकारी आहेत, मंत्री आहेत, त्या सर्वांची माहिती त्या सरकारी वेबसाईटवर असते. किंवा सरकारी वेबसाईटमध्ये अजून AISHE.com नावाची एक वेबसाईट आहे. AISHE म्हणजे काय? ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन. म्हणजे संपूर्ण भारतातल्या उच्च शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची माहिती या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळते. किंवा NIRF ची एक वेगळी वेबसाईट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. त्या NIRF मध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट सहभागी होतात त्या इन्स्टिट्यूटची माहिती त्या वेबसाईटवर दिलेली आहे. तर अशा या वेगवेगळ्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट या सरकारी वेबसाईट आहेत. आणि सरकारची ध्येय धोरणं, सरकारच्या माध्यमातून आलेल्या वेगवेगळ्या योजना, त्या विभागातील सरकारी कर्मचारी या सर्वांची माहिती आणि अशा अनेक गोष्टींची माहिती त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. आता चौथा जो प्रकार आहे जनरली वापरला जाणारा तो म्हणजे एखाद्या संस्थेची वेबसाईट, म्हणजे आपल्या कॉलेजची वेबसाईट किंवा वेगवेगळ्या कॉलेजेसची वेबसाईट, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनची वेबसाईट. जर तुम्ही पाहिली, आपल्या कॉलेजच्याच वेबसाईटचं उदाहरण घेऊ. तुम्ही जर www.smcollege.in ही आपल्या कॉलेजची वेबसाईट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल आपल्या कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोण आहे, संस्था चालक कोण आहे, प्राचार्य कोण आहे, फॅकल्टीमध्ये कोणकोणत्या फॅकल्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्या वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये कोणते कोणते शिक्षक कार्यरत आहेत, कोणते कोणते डिपार्टमेंट आहेत, विद्यार्थ्यांसाठी आपण कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज घेतो, स्कॉलरशिपची माहिती, ऍडमिशनची माहिती, नॅकच्या संदर्भामध्ये आपल्या महाविद्यालयानं काय कागदपत्र आपले आहेत तर त्यांची माहिती, UGC, NIRF यांच्याशी असलेल्या ॲफिलिएशनची माहिती, विद्यार्थ्यांचे निकाल, त्यांच्या ऑनलाईन परीक्षा, त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी उपलब्ध असलेलं कंटेंट, या सर्वांची माहिती आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर आहे. म्हणजे या आता समजा या आणि या सगळ्यांबरोबर महाविद्यालयात जर ऍडमिशन घ्यायची असेल तर त्या ऑनलाईन ऍडमिशनची माहिती सुद्धा महाविद्यालयाच्या वेबसाईटवर आहे. मग आता या सगळ्या माहितीच्या द्वारे महाविद्यालयाला काय फायदा होतो, तर ही माहिती महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचं काम करते.
म्हणजे समजा मलकापूरचा एखादा विद्यार्थी आहे किंवा नागपूरचा एखादा विद्यार्थी आहे आणि त्याच्या वडिलांची बदली झाली मुक्ताईनगरला आणि त्याला मुक्ताईनगरला येऊन ऍडमिशन घ्यायची आहे, तर तो त्याच्या घरी बसून व आता आपण मुक्ताईनगर जाणार आहोत, तर मुक्ताईनगरला कोणतं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये कोण शिकवतं, कोणते विषय शिकवले जातात, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या योजना राबवल्या जातात, त्याला ज्या कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे त्या कोर्सची फी किती आहे, किंवा या महाविद्यालयाच्या कार्यालयाशी त्याला संपर्क करायचा असेल तर कार्यालयाचा फोन नंबर काय आहे, महाविद्यालयाला काही पत्र पाठवायचं असेल तर त्याचा पत्ता काय आहे, महाविद्यालय जर शोधायचं असेल तर ते मुक्ताईनगरमध्ये नेमकं कुठे आहे, हे सगळं त्याला कॉलेजच्या वेबसाईटवर गेला की कळत. मग त्याला आपल्याकडे ऍडमिशन घेणं सोपं जातं, त्याला आपली माहिती पोहोचवणं सोपं जातं. त्यामुळे वेबसाईटचे हे असे फायदे आहेत. आणि वेबसाईट तयार करण्यामागचे हे 4 मुख्य हेतू मानले जातात, ज्यांची आपण आता चर्चा केली. वैयक्तिक वेबसाईट, कंपनीची कॉर्पोरेट वेबसाईट, सरकारी वेबसाईट, एखाद्या संस्थेची वेबसाईट, अशा 4 मुख्यतः 4 प्रकार मानले जातात. मग बाकी आता तुम्ही ईबे, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, स्नॅपडील, शॉपक्लूज, आजिओ, शॉपर स्टॉप्स या सगळ्या वेबसाईट जर तुम्ही पाहिल्या, मिंत्रा या सगळ्या वेबसाईट जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला लक्षात येईल या शॉपिंगच्या वेबसाईट, ऑनलाईन शॉपिंग. आणखी एखादी वेबसाईट असेल जी पोस्टाची वेबसाईट असेल, कुरिअरची वेबसाईट असेल, किंवा एखादी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे तिची वेबसाईट असेल, किंवा भारत मॅट्रिमोनी.com ही लग्न जुळवण्याची वेबसाईट आहे. म्हणजे वेगवेगळ्या उद्देशाने वेबसाईटची निर्मिती होत असते आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून, संकेतस्थळाच्या माध्यमातून आपलं कार्य त्या संस्थेला दर्शवता येतं. बघा, वेबसाईट एखाद्या व्यक्तीचे, व्यवसाय किंवा अन्य संस्थेचे कार्य दर्शवणारी असू शकते. सामान्यतः विशिष्ट विषय किंवा हेतू समोर ठेवून वेबसाईटची निर्मिती केली जाते आणि ही निर्मिती करत असताना ती वेबसाईट त्या संस्थेसाठी कशी फायदेशीर ठरेल हा हेतू सर्वप्रथम डोळ्यांसमोर ठेवला जातो किंवा हा विचार सर्वप्रथम केला जातो. संकेतस्थळ निर्मिती करत असताना बघा, तुम्ही जर वेगवेगळ्या वेबसाईट्स पाहिल्या या स्क्रीनवर अवेलेबल असलेल्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करण्याची गरज आहे. बघा, इथे लॉग इन दिलेलं आहे. हे लॉग इन करत असताना आपल्याला त्या वेबसाईटचं सदस्य व्हावं लागतं आधी, म्हणजे मेंबर व्हावं लागतं, तेव्हा आपल्याला लॉग इन करता येतं. फेसबुक, जीमेल, ट्विटर, इंस्टाग्राम या ज्या वेबसाईट आहे या लॉग इन केल्याशिवाय तुम्ही वापरू शकत नाही. आता बऱ्याचशा, आता टाइम्स ऑफ इंडिया लॉग इन करायची गरज नाही. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज लॉग इन करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. ज्या व्यवसाय वेबसाईट्स आहे, बातम्यांच्या वेबसाईट आहे, शैक्षणिक जर्नल्सच्या वेबसाईट्स आहे, काही गेमिंगच्या वेबसाईट आहे, म्हणजे ऑनलाईन गेम खेळले जातात. एक मिनिट थांबा जरा. तर या ज्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत त्याच्यामध्ये व्यवसाय वेबसाईट्स किंवा बातम्यांच्या, गेमिंगच्या साईट्स आहेत, फाईल शेअरिंग वेबसाईट आहे. बघा, ड्रॉपबॉक्स ही फाईल शेअरिंग वेबसाईट आहे, तुम्ही एखादी फाईल दुसऱ्या कोणाला तरी पाठवू शकता. गुगल ड्राईव्ह ही पण फाईल शेअरिंग वेबसाईट आहे. त्यानंतर मेसेज बोर्ड, ईमेल, सोशल नेटवर्किंग आहे. बघा, हे सगळे सोशल नेटवर्किंग आहे, ते फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, वेब, इंस्टाग्राम,
रिअल टाइम स्टॉक मार्केट डाटा प्रदान करणाऱ्या वेबसाईट म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्यांचा रिअल टाइम स्टॉक एक्सचेंजचा डाटा तिथं पाहायला मिळतो. अशा वेगवेगळ्या एअरलाईन्सच्या वेबसाईट आहे पहा, त्या वेगवेगळ्या सेवा प्रदान करण्याच्या हेतूनं या वेबसाईटची निर्मिती झालेली असते. संकेतस्थळाचे प्रकार आपण मग अशी पाहिले, पण तरी तांत्रिक दृष्ट्या संकेतस्थळाचे दोन वेगवेगळे प्रकार पडतात. एक स्थिर वेबसाईट आणि दुसरी स्वयंचलित वेबसाईट. स्थिर वेबसाईटला स्टॅटिक वेबसाईट असं म्हटलं जातं आणि स्वयंचलित वेबसाईटला डायनॅमिक वेबसाईट म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय या प्रकारांना म्हणजे प्रकारांमध्ये नेमकं कशाचा अंतर्भाव होतो, तर जी स्थिर वेबसाईट असते म्हणजे स्टॅटिक वेबसाईट असते ती स्थिर असते, नावातच तिच्या स्थिर असं म्हटलेलं आहे, की ती दीर्घ कालावधीसाठी सुसंगत आणि प्रमाणित माहिती प्रदान करणारी वेबसाईट. म्हणजे त्याच्यावरची माहिती ही फारशी गतिमान पद्धतीने बदलली जात नाही, त्याच्यावर फक्त माहिती देऊन ठेवली जाते. म्हणजे आपल्याला एखाद्या संस्थेला म्हणजे पूर्वी आपल्या कॉलेजची वेबसाईट ही स्टॅटिक वेबसाईट होती, म्हणजे फक्त कॉलेजमध्ये काय फॅकल्टी आहे, कोणते विषय आहेत, फी काय आहे, कॉलेजचा पत्ता काय आहे, संस्थाचालक कोण आहेत, प्राचार्य कोण आहेत, प्राध्यापक कोण आहेत, स्टाफ कसा आहे, कोणता आहे, या पद्धतीची माहिती फक्त पूर्वी कॉलेजमध्ये त्या वेबसाईटवर होती. त्या माहितीत काही बदल घडवून आणावा लागत नव्हता. परंतु आता आपली वेबसाईट स्टॅटिक डायनॅमिक वेबसाईट झालेली आहे. दैनंदिन माहिती बदलते आहे, वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स येतात, कार्यक्रम येतात, वेगवेगळे फॉर्मच्या लिंक तिथं टाकल्या जातात, म्हणजे ती वेबसाईट दैनंदिन अपग्रेड होते आहे. स्थिर वेबसाईटमध्ये तसं नसतं. स्थिर वेबसाईट मधली माहिती ही परस्पर संवादी नसते. स्थिर वेबसाईट म्हणजे काय, की एखादं पॉम्पलेट देण्यासारखं आहे. म्हणजे ते पॉम्पलेटवर जेवढं लिहिलंय तेवढीच माहिती आपल्याला मिळेल, अतिरिक्त माहिती मिळेल का, नाही मिळेल. अधूनमधून वेबसाईट जे हँडल करतात ते ती माहिती बदलू शकतात, पण अधूनमधून, रेग्युलर नाही. आणि ही जी स्थिर वेबसाईट ही 5-6 पानांची माहिती पत्रक वजा प्रॉस्पेक्टस वजा ती वेबसाईट असते, आणि ही वेबसाईट गतिमान साईट मानली जात नाही. विशिष्ट प्रकारची ऑडिओ व्हिडिओ सामग्री त्याच्यामध्ये असू शकते, परंतु ती सामग्री बदलत नाही. आणि ती सामग्री बदलत नसल्यामुळे बऱ्याचदा काय होतं, या वेबसाईटच्या संदर्भामध्ये अधिक माहिती देत नसल्यामुळे हा प्रकार फारसा लोकप्रिय नाही. परंतु डायनॅमिक वेबसाईट जर आपण पाहिली, स्वयंचलित वेबसाईट, तर ती डायनॅमिक वेबसाईट ही वेळोवेळी तिच्यामध्ये बदल घडवून आणावे लागतात. जे वेबसाईट चालवणारे लोक आहेत ते बदलत्या परिस्थितीचं परीक्षण निरीक्षण करून जी माहिती वेबसाईट व्हिजिटरांना जी द्यायची आहे ती वेळोवेळी अद्ययावत करत राहतात. वेगवेगळ्या कुकीजच्या माध्यमातून बघा, तुम्हाला आपल्या कॉलेजची वेबसाईट जर तुम्ही उघडली तर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल सुरुवातीला, की तुम्हाला कॉलेजमधल्या वेगवेगळी माहिती तुमच्या फोनवर हवी आहे का. जर तुम्ही अलो केलं तर काही नवीन अपडेट जर झालं तर लगेच तुम्हाला ते तिथे ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. किंवा ऍडमिशन घेत असताना FYच्या ऍडमिशनचा फॉर्म वेगळा, SYचा वेगळा, किंवा आर्ट्सचा वेगळा, कॉमर्सचा वेगळा, किंवा एखादा फीडबॅक आपल्याला घ्यायचा आहे विद्यार्थ्यांचा, तर वेगवेगळे विद्यार्थी एकच फॉर्म भरतील, परंतु तो सबमिट केल्यानंतर एक नवीन फॉर्म बाहेर येऊ शकतो, येतो. म्हणजे अशा पद्धतीने डायनॅमिक तिचा वापर असतो. त्या वेबसाईटवर वेगवेगळी माहिती शोधता येते आपल्याला. त्या वेबसाईट अधिक
माहिती, म्हणजे आपल्याच कॉलेजच्या वेबसाईटचे 40 एक पानं आहेत, मला वाटतं 40-45 पेजेस आहेत. म्हणजे अशी वेगवेगळ्या पृष्ठांची मोठी मालिका स्वयंचलितपणे काम करत असते. स्थिर वेबसाईटचं तसं नसतं, स्टॅटिक वेबसाईटचं तसं नसतं. तर ह्या दोन वेगवेगळ्या प्रकारांमधून या वेबसाईट काम करत असतात. पहा, जगामध्ये वेबसाईट म्हणजे वर्ल्ड वाईड वेब हे संवादाचं खूप प्रभावी असं माध्यम आता बनलेलं आहे. इंटरनेटच्या सहाय्यानं ह्या माहितीचं आदान प्रदान होत आहे. वेगवेगळे सर्च इंजिन त्याच्यासाठी वापरले जात आहे. तुम्ही गुगल किंवा बिंग हे सर्च इंजिन तुम्ही पाहिले असतील. तर हे सगळे जे सर्च इंजिन आहे, हे सर्च इंजिन आपल्याला नेमकेपणानं माहिती शोधण्यासाठी उपयोगी ठरत आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानात जी प्रगती होते आहे, त्या तंत्रज्ञानातल्या प्रगतीमध्ये या वेबसाईटचा खूप मोठा वाटा आहे. अशा पद्धतीनं आपण वेबसाईटच्या संदर्भामध्ये बोलू शकतो. या पद्धतीनं मला तुम्हाला जे वेबसाईटच्या संदर्भामध्ये सांगायचं होतं, संकेतस्थळ किंवा वेबसाईटच्या निर्मितीमागचे हेतू, त्याचे प्रकार, या संदर्भामध्ये आपण आज चर्चा केली. आता पुढच्या तासाला, जे सोमवारी, आपण ईमेलच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत.